So, good afternoon, class. Let us begin with the new unit of FON, that is nursing as a profession. Again, a very important topic which can be asked for 5 marks questions in your examination. So, let us begin. What is nursing's definition? So, Virginia Henderson has defined nursing in functional terms. The unique function of the nurse is to assist the individual, sick or well, in the performance of those activities contributing to health or its recovery, or to a peaceful death that he or she would perform unaided if he had the necessary strength, will, or knowledge, and to do this in such a way as to help him gain the independence as rapidly as possible. तर वर्जिनिया हेंडरसन यांनी नर्सिंगचं फंक्शनल टर्म्समध्ये म्हणजे की एकदम कार्यकित ओके म्हणजे एका फंक्शनल फॉर्ममध्ये डिफाईन केलेलं आहे नर्सिंग. म्हणजे की रुग्णांची सेवा करणं ज्याच्यामध्ये एखादी नर्स एखाद्या इंडिव्हिज्युअलला जो आजारी आहे किंवा जो बरोबर आहे ज्याचे आरोग्य पण चांगले आहे, जो स्वस्थ आहे, अशा लोकांची पण काळजी करते नर्स. फक्त आजारी पण लोकांची काळजी करते का नर्स? नाही, पण जो व्यक्ती निरोगी आहे त्या लोकांची सुद्धा नर्स सेवा करत असते. आणि त्यांच्या हेल्थसाठी त्यांनी परत एकदा हेल्दी व्हावं, त्यांनी आजारपणातून मुक्त व्हावं आणि रिकव्हरी स्टेजवरती यावं, तर थेट त्यांच्या जन्मापासून तर त्यांच्या मृत्यूपर्यंत नर्सचा एक मोठा सहयोग असतो, ज्याच्यातून ती पेशंटची देखरेख करते, सेवा करते. आता बेसिक नर्सिंग प्रिन्सिपल काय आहेत, म्हणजे की नर्सिंगचे काय सिद्धांत आहेत. पहिले तर सेफ्टी. आपल्याला ॲज अ नर्स पेशंटला सेफ आणि सिक्युअर फील करायचं आहे. थेरप्युटिक इफेक्टिवनेस इन द सेन्स काय, एखादा व्यक्ती आजारी असला तर त्याला आपण मेडिसिन्सनी उपचार करतो, ठीक आहे. पण कधी कधी पेशंट्सला ना फक्त मेडिसिनची गरज नसते, पण तुमच्या बोलण्याची गरज असते, तुमच्या एका साथीची गरज असते, जेणेकरून आपण पेशंटला एक सहयोग देऊ शकतो, एक सपोर्ट, एक सिम्पथी देऊ शकतात, ज्याला आपण थेरप्युटिक इफेक्टिवनेस म्हणतो. पेशंटला कम्फर्ट देणे, पेशंटची देखरेख करणं, पेशंटला जे पण काय हवं नको त्या सर्व गोष्टींची काळजी घेणं, त्यांचं डाएट प्लॅन, त्यांचं फॅमिली प्लॅनिंग म्हणा, त्यांच्या कोणती पण गोष्ट तुम्ही म्हणा, तर एका नर्सेसचा एक खूप मोठा सहयोग असतो, रोल असतो. नेक्स्ट इज यूज ऑफ रिसोर्सेस. म्हणजे की जेवढे पण रिसोर्सेस तुमच्याकडे अवेलेबल आहेत त्याच्यातून बेस्ट ऑफ बेस्ट आपण आपल्या पेशंट्सला देतो. गुड वर्कमॅनशिप इन द सेन्स काय, नर्सिंग हे एक नोबल प्रोफेशन आहे, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त सेवा करायची म्हणून आपण करतो का, पैशांसाठी सेवा करतो का, हा आपला आज डिसिजन आपल्याला घ्यायचा आहे. जर आपण फक्त पैशांसाठी सेवा देत असू रुग्णांना तर ती गोष्ट खूप चुकीची आहे. म्हणूनच एक गुड वर्कमॅनशिप दाखवून, एक चांगली सेवा वृत्ती दाखवून आपल्याला रुग्णांची मनोभावे सेवा केली पाहिजे. इंडिव्हिज्युअलिटी हा सिद्धांत म्हणजे काय आहे की प्रत्येक पेशंट हा वेगवेगळ्या स्वरूपातून बाहेर आलेला असतो. प्रत्येकाचा कल्चरल बॅकग्राऊंड वेगळा असतो, प्रत्येकाचे आजार, त्याची क्षमता, त्यांची कॅपॅसिटी वेगळी असते. तर आपण एखाद्याला हिडीसपिडीस न करता, प्रत्येक व्यक्तीमध्ये पार्शलिटी न करता, इक्वॅलिटीनी पेशंटला काय दिले पाहिजे, तर ट्रीटमेंट दिली पाहिजे. नेक्स्ट इज ऑब्जेक्टिव्ह. तुमचा उद्देश काय आहे, तो प्रिपेअर नर्सेस हू विल गिव्ह एक्सपर्ट बेडसाईड नर्सिंग केअर. तुम्हाला एक असं नर्स बनायचं आहे की जे उत्तमातलं उत्तम बेडसाईड नर्सिंग केअर म्हणजे पेशंटची, रुग्णांची सेवा करणारी बनेल. परत प्रोव्हाइड इंटिग्रेशन ऑफ हेल्थ अँड सोशल आस्पेक्ट्स, दॅट इज थिअरी अँड प्रॅक्टिस. म्हणजे तुम्ही जे थेरॉटिकली करत आहात, शिकत आहात, ते तुम्हाला प्रॅक्टिकली पण अप्लाय करायचं आहे, ठीक आहे. नेक्स्ट इज प्रोव्हाइडेड एडिक्वेट साऊंड सायंटिफिक फाउंडेशन टू अंडरस्टँड द फंक्शनिंग ऑफ बॉडी अँड माइंड हेल्थ. ओके, इट मीन्स काय की सायंटिफिक फाउंडेशन, असं नाही करून की आपण आयाबायांच्या गोष्टींमध्येच आहोत, आपण मिथ्स फॉलो करत आहोत, आपण आता पण जुन्या गोष्टी फॉलो करत आहोत. पण नाही, आपल्याला सायन्सचा पण मदत घेऊन, सायन्स जसं आपल्याला बोलतो तसं आपल्याला एक प्रॉपर रिझनिंग देता आली पाहिजे की जर मी ह्या पेशंटला ही औषध देत आहे तर हे औषध देण्यामागचं कारण काय, हे औषध कशावरती कार्य करणार, ह्या औषधाने पेशंटला किती वेळात आराम पडेल, या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. नेक्स्ट इज तुम्हाला कॉर्पोरेटिव्हली काम करणं भाग आहे.
कोऑपरेटिव्हली काम करणे म्हणजे काय? तुम्ही हॉस्पिटलमध्ये एकटे काम करता का? नाही. ठीक आहे, तुमच्यासोबत काम करायला अजून इतर लोक पण असतात. तुम्हाला डॉक्टरसोबत काम करायचं आहे, तुम्हाला तुमच्या नर्स मॅनेजर्स आहेत, तुमचे टीम लीडर्स आहेत, डायग्नोस्टिक सेंटरवाले आहेत, लॅब टेस्टिंगवाले आहेत. ठीक आहे, या सगळ्यांशी, ह्या इतर लोकांशी पण तुम्हाला कोऑर्डिनेशन करायचं आहे आणि एकत्र मिळून युनिटीने काम करायचं आहे. टू प्रोव्हाइड अन ऑपॉर्च्युनिटी टू डेव्हलप स्किल्स अँड पर्सनॅलिटी. ठीक आहे, तर नर्सिंगचं एकदा BSc नर्सिंग कंप्लीट झाली, एकदा GNM नर्सिंग कंप्लीट झाली म्हणजे आता तुमचं झालं, आता तुम्ही इंडिव्हिज्युअल झालेला आहात, आता तुम्हाला काही शिकायची गरज नाही आहे असं नाही आहे. परंतु जेव्हा पण तुमचं कोर्स पण कंप्लीट होतो आणि तुम्ही हॉस्पिटलमध्ये सुद्धा जाता ना, तर हॉस्पिटलमध्ये सुद्धा तुम्हाला परत आणि परत दरवेळेस वेळोवेळी ट्रेनिंग दिली जाते. का? तर तुमचं नॉलेज डेव्हलप करायला आणि तुमचे जे स्किल्स आहेत त्यांना अपग्रेड करायला. नेक्स्ट काय, आता कॉन्सेप्ट ऑफ नर्सिंग आपण बघूया. कॉन्सेप्ट काय आहे मुळात नर्सिंगचा? पहिले तर आपल्याला जे आजारी लोक आहेत त्यांना बरं करायचं आहे, जे आजारी नाही आहेत त्यांच्यामध्ये आजार प्रिव्हेंट करायचा आहे आणि त्यांची हेल्थ काय करायची आहे? प्रमोट करायची आहे, ज्याच्याने ते स्वस्थ आणि निरोगी राहतील. ते फाईन. एखादा व्यक्ती जर आजारी आहे तर त्याला हिलिंग स्टेजपर्यंत आपल्याला न्यायचं आहे, ती आपली जबाबदारी आहे. एखादा पेशंट मृत्यूच्या मुखी आहे, मरण त्याचं होणार आहे, अशा वेळेससुद्धा आपल्याला एक चांगला ॲटिट्यूड ठेवायचा आहे, एक चांगला अप्रोच ठेवायचा आहे, शांततेने त्या सिच्युएशनला आणि रेस्पेक्टफुली त्या सिच्युएशनला हँडल करायचं आहे. ओके. आणि एक इंडिव्हिज्युअल, प्रत्येक इंडिव्हिज्युअलशी वेगळा असतो, त्यांचा आजार विकार सगळे वेगळे असतात, म्हणून कोणामध्ये मतभेद न करता सगळ्यांना इक्वल ऑपॉर्च्युनिटीनुसार ट्रीटमेंट द्यायची आहे. हा आहे आपला कॉन्सेप्ट ऑफ नर्सिंग. परत काय आहे? द वर्किंग प्लेस इज नॉट ओनली इन द हॉस्पिटल बट ऑल्सो इन द फॅमिली, कम्युनिटी अँड होल सोसायटी. तुम्ही जेव्हा काम करत आहात हॉस्पिटलमध्ये ॲज अ नर्स, तर फक्त तुमचा रोल ॲज अ नर्स हॉस्पिटलपर्यंत मर्यादित नाही राहत, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. परंतु तुमच्या घरामध्ये सुद्धा जर आजारी कोणी व्यक्ती आहे आणि तिथे तुमचं नॉलेज अप्लाय होणार आहे, तर तुम्ही तिथे त्या व्यक्तीला मदत करू शकतात. एखाद्या रोडवरती जाताना, येताना किंवा सोसायटीमध्ये वावरत असताना, समाजामध्ये वावरत असताना तुम्हाला तुमचं नॉलेज अप्लाय करणं भाग आहे. ओके. नर्सिंग इज नॉट ओनली अ सायन्स बट ऑल्सो ॲन आर्ट. ओके. तर इथे लिहिलेलं आहे की नर्सिंग, ओके, हे सायन्स नाही आहे फक्त, तर ह्याच्यामध्ये आर्टसुद्धा आहे. सांगा बरं कसं? तर आर्ट असं आहे कारण की तुम्ही जे पण काय नॉलेज गेन करतात ना, सायंटिफिक रिझन्स वगैरे सर्व काही शिकता आहे ते, परंतु जर तुमच्यामध्ये ते इमोशन्स नसले, तुमच्यामध्ये ती सद्भावना नसली, तुमच्याकडे ती सद्विवेक नसली, जे आर्ट्स बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला जास्त बघायला भेटतं. ठीक आहे, तुम्हाला एखाद्या पेशंटची हिस्ट्रीज माहिती नसेल, तुम्हाला एखाद्या पेशंटचा कल्चरल बॅकग्राऊंडच माहिती नसेल, तर तुम्ही त्या पेशंटला प्रॉपर आणि एकदम छान बेस्ट केअर देऊ शकता का? नाही देऊ शकत. ओके. सो म्हणून इथे बोललेलं आहे की नर्सिंग इज नॉट ओनली सायन्स बट इट इज ऑल्सो ॲन आर्ट. द नर्सिंग सायन्स अटॅचेस इम्पॉर्टन्स टू ह्युमन बीइंग्स लिव्हिंग एन्व्हायरमेंट अँड द इंटररिलेशन बिटवीन ह्युमन बीइंग्स अँड इट्स एन्व्हायरमेंट. ओके. तर नर्सिंग काय करतं? एक ब्रिज फॉर्म करतं, एक पूल फॉर्म करतं. ठीक आहे. तर तो पूल काय करतो? तो कनेक्ट करतो ह्युमन बीइंग्सला त्यांच्या एन्व्हायरमेंटसोबत. का? कारण की एन्व्हायरमेंटपासून पेशंट्सला हानी पण होऊ शकते आणि लाभ पण होऊ शकतो. ठीक आहे. तर ही नर्स काय करते? आयडेंटिफाय करते फॅक्टर्सला, की बाबा कोणता फॅक्टर ह्या पेशंटला कार्य करत आहे, की तो मेंटली अनफिट आहे, की तो फिजिकली अनफिट आहे, किंवा त्याच्या फॅमिलीमध्ये काही प्रॉब्लेम्स चालले आहेत, दॅट्स वाय ही इज सफरिंग. सो इथे ॲज अ नर्सची जी बोलतात ना, एक क्रिटिकल थिंकिंग खूप मॅटर करते. ओके. सो नेक्स्ट इज फिलॉसॉफी ऑफ नर्सिंग. आता फिलॉसॉफी काय आहे? द स्टडी ऑफ द फंडामेंटल नेचर ऑफ नॉलेज, रियालिटी अँड एक्झिस्टन्स, एस्पेशली वेन कन्सिडर्ड ॲज अन अकॅडमिक डिसिप्लिन, अ थिअरी ऑर ॲटिट्यूड दॅट ॲक्ट्स ॲज अ गायडिंग प्रिन्सिपल फॉर बिहेवियर. तर फिलॉसॉफीचा अर्थ काय आहे बघा, की जेवढं काय नेचर ऑफ नॉलेज आहे, ठीक आहे, जेवढं तुमचं ज्ञान आहे, एक रियालिटी आहे, तुमचं ज्ञान आहे, तुम्ही जिथे वावरता, तुमचं प्रत्यक्ष, तुमचं प्रेझेंट,
ते तुमची झाली तथ्य, ते तुमचं झालं फिलॉसॉफी. ओके, तर या फिलॉसॉफीमध्ये काय आहे, एक थिअरी आहे. थिअरी इन द सेन्स काय, की एक अप्रोच, एक थिओरिटिकल अप्रोच आहे, एक उद्देश आहे, एक दृष्टिकोन आहे, फाईन, जे आपल्या बिहेवियरमध्ये काही ना काहीतरी चेंजेस आणण्यासाठी सहकार्य करते. दॅट इज युअर फिलॉसॉफी. आता फिलॉसॉफी ऑफ नर्सिंग काय, आता मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे बघा, की नर्सिंग एक असं प्रोफेशन आहे ज्याच्यामध्ये आर्ट पण अप्लाय होतं आणि सायन्स पण अप्लाय होतं. ठीक आहे, तर आर्ट्स कसं काय अप्लाय होतं, तर आपण केअर करतो, पेशंटला एकदम चांगल्या थेरपीज वगैरे देतो, बोलतो पेशंटशी, त्यांच्यासोबत वावरतो, त्यांना चांगलं फील करवतो, सिम्पथी दाखवतो, एम्पथी दाखवतो. दॅट इज युअर आर्ट्स. And what is your science? Science in the sense, if you are giving certain type of a medication, suppose antibiotics, then with the help of antibiotics you are able to kill the microorganisms. हे तुम्हाला कोण सांगतं, हे तुम्हाला सांगतं सायन्स, isn't it? फाईन. तर ह्या दोघांचा जो मिलाप आहे तो आहे तुमचा नर्सिंग प्रोफेशन. आणि नर्सिंगचा एकच गोल आहे, ते म्हणजे क्लायंट्सला हील करणं, बरं करणं आणि मॅक्सिमम लेवल ऑफ फंक्शनिंग देणे. म्हणजे की जेवढं होऊ शकेल तेवढं नॉर्मल ॲक्टिव्हिटीज पेशंटनी परत एकदा ॲडॉप्ट केले पाहिजे. जसा तो पहिले नॉर्मली वावरत होता तसं आता आजारपणातून बाहेर आल्यावरती पण त्यांनी वावरलं पाहिजे. तर ह्याची देखरेख कोण करणार, आपली नर्स करणार. So next is your philosophy of nursing. Again it is divided into various parts like spiritual झालं, moral झालं, intellectual झालं. आता what is spiritual? Spiritual in the sense काय, की एक रिलिजन, प्रत्येकाला एक आपला जाती, धर्म, पंथ असतो, बरोबर आहे. सगळ्यांचे फिलॉसॉफीज वेगळे आहेत, सगळ्यांचे खाण्यापिण्याचे पदार्थ वेगळे असतात. ठीक आहे, मॉरल बिलीफ्स वेगळे असतात. ठीक आहे, रोग्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन, रोगांसंबंधाचा जो दृष्टिकोन आहे तो सगळ्यांचा वेगळा असतो. तर स्पिरिच्युअल फॅक्टर पण खूप महत्त्वाचा आहे. मॉरल काय आहे, मॉरल इन द सेन्स ह्या सगळ्या बॅकग्राऊंडमधनं नर्सला आपलं एक स्ट्रॅटेजी बिल्टअप करावी लागते, ज्याच्याकडून तिला समजेल करून की हे राईट आहे मी जे करत आहे पेशंटसाठी किंवा रॉंग आहे. फाईन. शी कॅनॉट फोर्स एनी ऑफ द पेशंट. मी हे मान्य करते, एखादी नर्स कोणत्याच पेशंटला कोणत्याही बाबतीमध्ये फोर्स नाही करू शकत की तुम्ही असंच जगा, तुम्ही असंच खावा, तुम्ही असंच पिवा. आपण नाही करू शकत ते. परंतु काय राईट ते आपण पेशंटला सांगू शकतो, काय चुकीचं ते आपण पेशंटला गाईड करू शकतो, मार्गदर्शन देऊ शकतो. ओके. अँड इंटेलेक्च्युअल म्हणजे काय, इंटेलेक्च्युअली इन द सेन्स नर्सला एकदम इंटेलेक्च्युअल वेमध्ये ॲक्ट करावं लागतं, काम करावं लागतं, ज्याच्याने ती प्रॉपर डेव्हलपमेंट करेल स्वतःचीसुद्धा आणि रुग्णांचीसुद्धा, त्यांना प्रॉपर ट्रेनिंग आणि गायडन्स देईल. इमोशनल नीड्स. इमोशनल नीड्स म्हणजे काय, नर्सला एकदम मॅच्युअरली ॲक्ट करायला पाहिजे, ती एकदम सेल्फ इंडिपेंडंट असली पाहिजे आणि इतरांना रिलेट करता तिला यायला पाहिजे इतरांसोबत. म्हणजे की जरी पण ती व्यक्ती तिला नावडती असले, तो पेशंट तिला जास्तच त्रास देत असला, तो पेशंट जास्तच ॲंग्री असला, तर तिला ते आयडेंटिफाय करायला यायला पाहिजे करून की पेशंट इज नॉट इन अ पोझिशन वेअर इन he will talk to you nicely. He is taking medicines, he is disturbed, his family life is disturbed. Hence, it is nurse's responsibility to understand the emotional needs of the patient. Leave that patient alone for some time. If he is not taking medication, okay, ask him to take it later on. Give some time. ठीक आहे, time heals everything. Okay, fine. So तुम्हाला नर्स म्हणून एक इमोशनल सपोर्ट पण पेशंटला देणे खूप गरजेचं आहे. देन कम्स फिजिकल. To promote harmonious development, physical needs to preserve the essentials of health. Okay, what does it mean? Harmonious development काय, तर तुम्हाला एक चांगलं वातावरण ज्याच्यामध्ये शांतता असेल, ज्याच्यामध्ये क्वाईटनेस असेल, एकदम पीसफुल वातावरण असेल, असंच क्रिएट करायचं आहे, जिथे सगळेजण मिळून मिसळून राहतील. नॉट इवन द पेशंट्स बट इवन युअर कोवर्कर्स, जे तुमच्यासोबत काम करत आहेत,
त्यांच्यासोबतसुद्धा तुम्ही नीटनेटकं वागाल. सोशल, नर्सिंग इज लिंक्ड विथ सोशल कल्चर. ओके, म्हणजे काय की सोसायटीमध्ये काम करत असताना नर्स फक्त एकटी असते का? नाही, तर समाजामध्ये वेगळे वेगळे लोक असतात, वेगळ्या पंथाचे असतात. तर परत त्यांचे जे नीड्स आहेत ते आयडेंटिफाय करायचे आणि त्यानुसार पेशंट्सला ट्रीटमेंट द्यायची. नेक्स्ट इज आता फंक्शन्स ऑफ नर्स. नर्सचं काय काय कार्य असते, ठीक आहे, ते कशा प्रकारे काम करू शकते. फर्स्ट इज केअर गिवर. आता केअर गिवर इन द सेन्स काय, रुग्णांची काळजी घेणे म्हणजे ते असतं केअर गिवर. तर केअर गिवरचं काय असतं फंक्शन? बाबा पेशंटला प्रॉपरली टाईम टू टाईम औषधं देणं, त्यांना फिजिकल, सायकोसोशल, डेव्हलपमेंटल, कल्चरल, स्पिरिच्युअल लेवल्स त्यांचं जाणून घेणं आणि त्यानुसार त्यांच्याशी वागणं आणि त्यांना एका इलनेस फ्री एकदम हेल्दी एन्व्हायरमेंटमध्ये परत एकदा आणणं. नेक्स्ट इज युअर कम्युनिकेटर. व्हेरी इम्पॉर्टंट. कम्युनिकेशन इज द की आपण असं म्हणतो. का म्हणतो? कारण की जेव्हा आपण एखाद्याशी बोलतो ना, तेव्हा आपल्याला त्यांच्याबद्दल खूप साऱ्या गोष्टी समजून जातात. इफ यू आर अ गुड कम्युनिकेटर, जर तुम्ही चांगले संवाद साधे आहात, तर तुम्हाला पेशंट तुमच्याशी मोकळ्यापणाने बोलेल, तो तुमच्याशी डिस्कस करेल, त्याचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जे पण काही हेल्थ इश्यूज आहेत तो तुम्हाला सांगेल. पण जर तुमचा जर बॉन्डिंगच पेशंटसोबत नीट झालेली नाही आहे, तर ॲट दॅट टाईम पेशंट इज नॉट गॉन टेल यू व्हॉट ही इज सफरिंग फ्रॉम. आणि अगेन कुठेतरी त्याची जी हिलिंग स्टेज आहे ना, ती डिले होईल. ओके, नेक्स्ट इज युअर ॲज अ टीचर. Yes, nurse can act as a teacher also, not in only training institutes or nursing colleges, but even while giving patient education. पेशंटला पण एज्युकेशनची गरज असते. तो भलेही शिकलेला असेल, भलेही शिकलेला नसेल. ठीक आहे, दोन इथे केसेस असू शकतात. एक तर तो शिकलेला असेल, एक तर तो शिकलेला नसेल. परंतु नर्सचं काय आहे इथे योगदान, की त्याची कंडिशन काय आहे, त्याला कोणत्या गोष्टीचा तो सफर करतो आहे, त्याला काय प्रॉब्लेम होत आहे, तर नर्स त्यानुसार त्यांची गायडन्स आणि काउन्सिलिंग करेल ॲज अ टीचर. परत ती ॲज अ क्लायंट ॲडव्होकेट पण कार्य करू शकते. लाईक फॉर एक्झाम्पल, एखादी गोष्ट पेशंटसोबत चुकीची होत आहे, तिथे ती आवाज उचलू शकते करून की माझ्या पेशंटला हे रॉंग औषध पाणी दिलं जात आहे, किंवा माझ्या पेशंटसोबत हे चुकीचं शोषण होत आहे किंवा काय, तिथे ती ॲज अ ॲडव्होकेसी पण करू शकते. ॲज अ ॲडव्होकेट, ॲज अ लॉयर म्हणून पण तिथे ती लगेच स्वतःचा हक्क दाखवू शकते आणि पेशंटला कोणत्या तरी वाईट चुकीच्या गोष्टींपासून वाचवू शकते. काउन्सिलिंग गायडन्स हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. पेशंटला आपण काउन्सिल करतो, कोणत्याही गोष्टींबद्दल बोला, त्याची डिसीज कंडिशनबद्दल बोला, त्याची ट्रीटमेंट प्लॅन आपण त्यांना एक्सप्लेन करतो की दिवसातनं 3 वेळा ह्या गोळ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. मग या गोळ्यांचा ऑनसेट काय आहे, ह्या गोळ्यांचा मेकॅनिझम काय आहे, ह्याच्याने कोणत्या रोगावरती काय प्रतिकार होतो, किती तुम्ही हा जर डाएट फॉलो केला तर तुमच्यामध्ये हे न्यूट्रिएंट्स भेटतील तुम्ही आत्ता लवकर हील व्हाल. या सर्व गोष्टी आपण काय करतो, पेशंटला काउन्सिल करतो. ओके, सो नर्सचा रोल हा पण आहे की शी विल ॲक्ट ॲज अ काउन्सिलर. शी विल ॲक्ट ॲज अ चेंज एजंट. व्हेरी इम्पॉर्टंट. आता व्हॉट इज चेंज एजंट? बघा, काहीतरी जगामध्ये वेगळं जर करायचं असतं ना, तर ती गोष्ट पहिले आपण स्वतः करायची. बरोबर आहे? असं कोण बोलतं? महात्मा गांधीजी बोलतात, नाही? तर त्यांनी हा जो उद्गार म्हणजे हा जो सांगितलेला आहे, तो एकदम कोट जो सांगितला आहे तो ब्राईटली सांगितला आहे. वाय? बिकॉज इवन ॲज अ नर्स, वेन एवर यू आर वर्किंग ॲज अ नर्स, तुम्हाला तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये चेंजेस आणायचा आहे. फॉर एक्झाम्पल, एखाद्या वॉर्डमध्ये हायजीन मेंटेन नाही आहे, तर तिथे तुम्ही काय करू शकता ॲज अ नर्स? तिथे तुम्ही डस्टबिन प्रोव्हाइड कराल, बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट आणाल, इन्फेक्शन कंट्रोल प्रॅक्टिसेसवरची तुम्ही दुसऱ्या नर्सेसची ट्रेनिंग घ्याल, ठीक आहे, आणि त्या हॉस्पिटलला वरती आणण्यास योगदान द्याल. बरोबर आहे की नाही? तर हे झालं तुमचं चेंज एजंटचं एक्झाम्पल. नर्स कॅन ऑल्सो ॲक्ट ॲज अ लीडर.
लीड करणं म्हणजे काय, असं पॉलिटिकल लीडर टाईप का, नाही. लीड करणे इन द सेन्स काय, तुमच्या ज्युनियर्सला प्रॉपर रीतीने शिकवणं, ठीक आहे, तुमच्या पेशंट्सचा आदर करणं, फाईन. पेशंट्सला कधी कधी सांगणं करून की बाबा ही गोष्ट राईट आहे तर ही का राईट आहे, तिथे तुम्ही लीड करा. तिथे तुम्ही त्यांच्या फॅमिलीला जर काउन्सिलिंग करायची आहे तर तुम्ही पहिले तिथे सहयोग करा, पहिले तुमचं योगदान तिथे द्या. अशा रीतीने तुम्ही तुमची लीडरशिप तिथे दाखवू शकता, ठीक आहे. तुमचं नॉलेज तुम्ही दाखवू शकता, तुमचे स्किल्स तुम्ही दाखवू शकता प्रॅक्टिकली. नेक्स्ट इज शी कॅन ॲक्ट ॲज अ मॅनेजर ऑल्सो. आता मॅनेजर इन द सेन्स काय, की फक्त वरती देखरेख करणं, तो मॅनेजर झाला का, तर नाही. ओके. मॅनेजर इन द सेन्स काय, की प्रत्येक इंडिव्हिज्युअलची जी फॅमिली आहे त्यांना मॅनेज करणं, पेशंटला मॅनेज करणं, वॉर्डमध्ये तुम्ही काम करताय तर तिकडच्या सिस्टमला पूर्ण मॅनेज करणं, तुमचे नर्सेस, तुमचे कोवर्कर्स, ठीक आहे. सो ॲज अ नर्स यू हॅव टू मेक शुअर की यू विल मॅनेज एव्हरीथिंग वेल. जेवढे पण रिसोर्सेस तुमच्याकडे आहेत, जेवढ्या पण गोष्टी तुमच्याकडे उपलब्ध आहेत, त्यामध्येच तुम्हाला तुमच्या पेशंटला हील करायचा प्रयत्न करायचा आहे. केस मॅनेजर. आता व्हॉट इज केस मॅनेजर? केस मॅनेजमेंट काय असते, जी केसेस तुम्हाला दिलेले आहेत, तुम्ही 8 तासाची ड्युटी करता किंवा 12 तासाची ड्युटी करता, तुमच्या अंडर 5-6 पेशंट्स आहेत, तर इट इज युअर रेस्पॉन्सिबिलिटी की तुमच्या प्रत्येक केस कोणती 6 पेशंटचे काय वेगळे केसेस आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे. सोबतच तुमच्या वॉर्डमध्ये अजून किती प्रकारचे पेशंट्स आहेत ह्याचं पण तुम्हाला नॉलेज पाहिजे. असं नाही करून की मी माझ्याच फक्त पेशंटकडे माझं लक्ष आहे, असं नाही आहे. तर प्रत्येक पेशंटकडे तुम्ही लक्ष द्या. नेक्स्ट इज व्हॉट आर क्वालिटीज ऑफ नर्स. अगेन हे 5 मार्क्सला विचारतात एक्झाममध्ये, सो हे तुमचा आन्सर थरो असू द्या. केअरिंग नेचर. आता काय काय गुण पाहिजे एखाद्या नर्समध्ये, जर तुम्हाला चांगले नर्स बनायचं आहे ना, सर्वात पहिले तुमच्यामध्ये काळजी असावी. काळजी इन द सेन्स फक्त बोलण्यापुरती नाही, पण ते तुमच्या कृत्यातनं दिसून द्या. दॅट इज युअर केअरिंग नेचर. सेकंड इज युअर एम्पॅथेटिक ॲटिट्यूड. आता व्हॉट इज एम्पॅथी, मी लास्ट क्लासमध्ये पण एक्सप्लेन तुम्हाला केलेलं, डिफरन्स बिटवीन एम्पॅथी अँड सिम्पॅथी. सो एम्पॅथी इज that condition wherein you will put yourself in somebody else's shoes. तुम्ही स्वतः इतरांच्या ठिकाणी जाऊन विचार करता की बाबा त्या व्यक्तीवरती काय बीतत आहे, दॅट इज युअर एम्पॅथी. आणि सहानुभूती काय, की फक्त आपण सिम्पथी देतो पेशंटला. कशी देतो सिम्पथी, अरे हां चल जाऊ दे बाबा, चुकीचं झालं तुझ्या सोबत, असं नव्हतं व्हायला पाहिजे. फक्त आपण सहानुभूती देतो, आपण फक्त सिम्पथी देतो. आपल्याला गम नाही ना, पछतावा नाही त्या काही गोष्टींचा. पण एम्पॅथी म्हणजे काय, आपण स्वतः त्या फेजमध्ये जातो की बाबा ही गोष्ट त्या पेशंटसोबत होत असेल, म्हणून त्याला तसं वाईट वाटत असेल, असं होत असेल, म्हणून मी आता नीट त्याची काळजी घेईल, म्हणजे त्याला अजून दुःख होऊ नये, त्याला अजून कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, ठीक आहे. तर हे झालं तुमचं एम्पॅथेटिक ॲटिट्यूड. Next is a detail oriented. What is detail oriented? As I have already told you, कि whenever you are treating a patient who are allocated to you, it is your responsibility that you should know everything of your patient. त्यांचं मेडिकल हिस्ट्री काय आहे, त्यांची सर्जिकल बॅकग्राऊंड काय, त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड काय, त्यांना कोणतं फायनान्शियल इश्यूज आहेत का, ते कोणत्या इकॉनॉमिक बॅकग्राऊंडला हे आहे, डाएट कोणतं फॉलो करतात, नॉनव्हेज खातात की व्हेज खातात, हे सर्व गोष्टी तुम्हाला तंतोतंत डिटेल ओरिएंटेड माहिती असल्या पाहिजे. नेक्स्ट क्वालिटी काय आहे नर्सची, इमोशनली स्टेबल. ओके. तर कसं पाहिजे नर्सचा ॲटिट्यूड, इमोशनली शी शुड बी स्टेबल. म्हणजे की एम्पॅथी इज ओके, एम्पॅथी देणं, ठीक आहे, सहानुभूती देणं, अनुभूती देणं ओके आहे, परंतु ती जास्तच ओव्हरवेल्म नाही व्हायला पाहिजे नर्स. म्हणजे की अरे यार जास्तच कामाचं प्रेशर पडते, मग तिने स्वतः स्ट्रेस घेतला, ती स्वतः रडत बसली तिथे, असं नाही आहे, ठीक आहे. तर तिने कसं असलं पाहिजे, इमोशनली स्टेबल पाहिजे, ॲडॅप्टेबल पाहिजे. व्हॉट इज ॲडॅप्टेशन या ॲडॅप्टेबिलिटी, की प्रत्येक सिच्युएशन, म्हणजे तिला कुठे पण काम करायला तुम्ही द्या, कोणाबरोबरही काम करायला द्या, ती लगेच एन्व्हायरमेंटमध्ये ॲडॅप्ट होणार आहे, स्टेबल होणार आहे आणि आपली सेवा
बरोबरपैकी करेल. दॅट इज युअर ॲडॅप्टेबल नेचर. नेक्स्ट इज हार्ड वर्किंग, व्हेरी इम्पॉर्टंट. नर्स कशी पाहिजे? मेहनती पाहिजे. ठीक आहे. आळशी नर्स चालेल का आपल्याला हॉस्पिटलमध्ये? आळशी नर्स असलेली नाही चालणार ना. तर तुम्हाला कसं व्हायचं आहे? हार्डवर्किंग नर्सेस बनायचं आहे. शी शुड बी क्विक थिंकर. क्विक थिंकर म्हणजे काय? आता सपोज एखाद्या पेशंटला आला हार्ट अटॅक, तर तिथे तिला लगेच समजायला पाहिजे की हा बाबा आता ह्याला हार्ट अटॅक आलेला आहे, तर मग मी ह्याला काय दिलं आता? CPR देईल, कार्डिओपल्मनरी रिससिटेशन मी करेल त्याचं, आणि त्याचं जीव जो धोक्यात आहे त्याला मी परत वाचवेल. हे तिचं रेस्पॉन्सिबिलिटी आहे. ओके. सो नेक्स्ट क्वालिटी काय आहे? फिजिकल एंड्युरन्स. व्हॉट इज फिजिकल एंड्युरन्स? इट मीन्स नर्सिंगचा जो जॉब आहे ना, तो 12 तास 8 तासच्या ड्युटीवरती असतो. बरोबर आहे? फाईन. सो इन दॅट सिनॅरिओ व्हॉट शी हॅज टू डू इज शी विल हॅव टू मेक शुअर की तिचे किती पण पाय दुखू दे, तिची किती पण स्ट्रेंथ जाऊ दे, बट तिला पण स्वतःची काळजी घेतलं पाहिजे. आणि शी हॅव टू मेक शुअर की शी विल असिस्ट द पेशंट, शी विल हील द पेशंट. ओके. दॅट इज युअर फिजिकल एंड्युरन्स. ती पॉवर, ती विल पॉवर त्या नर्समध्ये आलीच पाहिजे. गुड जजमेंट. गुड जजमेंट इन द सेन्स आपल्याला सगळ्यांना जज करत फिरायचं आहे असं आहे का? नाही. तर ॲज अ नर्स तुम्हाला पेशंटच्या करंट स्थितीकडे बघायचं आहे आणि जे पण काय त्याची गरजा आहेत त्यानुसारच त्याला द्यायचं आहे. ठीक आहे. जर त्याची गरज आहे करून की आता त्याने आराम करायचा आहे, तर तुम्ही त्या पेशंटला सांगा आता तू फोन नको चालवूस, तू आता आराम कर. ठीक आहे. जर त्याचं आता आहे असं कंडिशन की त्यांनी आता मेडिसिन घ्यायची आहे, त्या टाईमला डॉक्टरांनी सांगितलं आहे, तर मग तुम्ही त्या पेशंटला तेच बोला करून भाई डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला आत्ताच मेडिसिन्स घ्यायचे आणि ते तुमच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. दॅट इज युअर गुड जजमेंट. ओके. गुड कम्युनिकेशन स्किल्स, दॅट आय हॅव ऑलरेडी एक्सप्लेन्ड यू. शी शुड बी रेस्पॉन्सिबल. वॉट एव्हर अ नर्स डज, ती तिच्या ओन ॲक्ट्सला रेस्पॉन्सिबल असली पाहिजे. जर तिच्याकडनं काही चुकीचं पण होत आहे देन शी शुड बी रेस्पॉन्सिबल फॉर इट, आणि तिने ते अथॉरिटिव्हली एक्सेप्ट करायला पाहिजे. ते एक्सेप्टन्स आलंच पाहिजे करून हो मॅडम, हो सर, कोणती पण नर्स मॅनेजर आहे किंवा टीम लीडर आहे त्यांच्यासमोर ती चुकी कबूल करण्यासाठी की माझ्याकडनं ही चूक झालेली आहे. सो शी शुड बी responsible for all those accuracies and all those things with whatever she is doing. ओके. तर मग आता इतर पण काही क्वालिटीज आहेत बघा. नर्स कशी पाहिजे? एकदम ट्रस्टवर्दी पाहिजे, लॉयल पाहिजे, ऑनेस्ट पाहिजे, केअरिंग, कमिटमेंटला एकदम स्ट्रॉंग, परत कंपॅशनेट पाहिजे, फेअरनेस, पंक्च्युअल पाहिजे, कधी लेट नाही येणारी, टाईम टू टाईम सगळं ड्युटीवरती येणारी, आपल्या पेशंटची देखरेख करणारी, एकदम करेजियस, एकदम जी काइंड असेल, ज्याच्यामध्ये एम्पॅथी असेल, जिच्यामध्ये एकदम इंटेलेक्च्युअली ती स्ट्रॉंग असेल, इमोशनली स्टेबल असेल आणि डिसिप्लिन असेल. तर ह्या काही इतर क्वालिटीज आहेत प्रोफेशनल नर्सच्या. ओके. आता नर्सचं बघा इथे एक सुंदर असं एक्रोनिम दिलेलं आहे. तर N स्टँड्स फॉर नोबिलिटी, नॉलेज. नोबिलिटी म्हणजे काय? नर्सिंग कसं प्रोफेशन आहे? नोबल प्रोफेशन आहे. ठीक आहे. नोबल प्रोफेशन म्हणजे काय? ज्याच्यामध्ये आपण पेशंट्ससोबत काही चुकीचं किंवा पेशंटला आणि इतरांना कधीच चोट नाही पोचवू शकत, कधीच हानी करू नाही शकत. दॅट इज अ नोबल प्रोफेशन. U stands for your usefulness or understanding. So what is usefulness and understanding? की तुम्हाला स्वतःला पण अंडरस्टँड करायचं आहे, पेशंटला पण अंडरस्टँड करायचं आहे, पेशंटची सिच्युएशन काय आहे, पेशंटचे काय तथ्य आहेत, काय आहे प्रॉब्लेम, ते तुम्हाला अंडरस्टँड करायचं आहे. थर्ड इज युअर R स्टँड्स फॉर युअर रायचियसनेस अँड रेस्पॉन्सिबिलिटी. तुम्हाला नेहमी ट्रुथफुलनेस दाखवायचा आहे आणि आपली जबाबदारी आपणच घ्यायला पाहिजे. तुम्ही जे पण काय करता तर तुम्ही ती जबाबदारी चोख पार पाडा. नेक्स्ट इज सिम्प्लिसिटी अँड सिम्पथी. व्हॉट इज सिम्प्लिसिटी? सिम्प्लिसिटी म्हणजे तुमचं साधेपणा, तुमचा भोळेपणा. ठीक आहे. फाईन. ते. आणि E स्टँड्स फॉर एफिशियन्सी आणि इक्वेनिमिटी. व्हॉट इज दॅट? इट मीन्स दॅट की तुम्ही तुमची जे थेरॉटिकली नॉलेज जे गेन करून आला आहात तुमच्या 3 वर्षाच्या कोर्समध्ये, 4 वर्षाच्या कोर्समध्ये, जे पण काय आहे, ठीक आहे, ते तुम्ही प्रॅक्टिकली डेव्हलप करा, इम्प्रूव्ह करा तुमचे स्किल्स आणि इफिशियंट
ट्रीटमेंट पेशंटला द्या, एकदम इफेक्टिव्ह ट्रीटमेंट. दॅट इज हे तुमचं नर्सचं ॲक्रॉनिम. आता प्रोफेशनचा अर्थ काय? प्रोफेशन एक कॉलिंग आहे, ज्याला आपण म्हणू शकतो एक बुलावा आहे. ठीक है, वो बुलावा किस चीज़ का है कि जिसमें आपको एक स्पेशल नॉलेज दिया जाता है. एक स्पेशल नॉलेज तुम्हाला दिलं जातं, त्याच्यावरती तुम्हाला स्किल्स तुमचे डेव्हलप केले जातात. ठीक आहे, आणि तुम्हाला प्रिपेअर केलं जातं फॉर फ्युचर पर्पजेस. ओके, ते झालं तुमचं प्रोफेशन. म्हणजे एक असं कामधंदा की ज्याच्यामध्ये तुम्ही एकदम प्रॉपर एथिक्स फॉलो करतात. एथिक्स म्हणजे काय? सर्टन रूल्स अँड रेग्युलेशन. कोणी पण नर्स बनू शकतं का? नाही ना. नर्सिंगचा अभ्यास वेगळा, डॉक्टरांचा अभ्यास वेगळा आहे, इंजिनिअरिंगचा अभ्यास वेगळा आहे. तर त्याला म्हणतो आपण वेगवेगळे प्रोफेशन्स. आता अजून एक काय आहे बघा, डेफिनेशन, परिभाषा प्रोफेशनची. इट इज अन ऑक्युपेशन ऑर कॉलिंग रिक्वायर्ड ॲडव्हान्स ट्रेनिंग. असं एक ऑक्युपेशन, एक असं एक काम ज्याच्यामध्ये आपल्याला एक ॲडव्हान्स लेवलची ट्रेनिंग लागते, एक्सपिरियन्स लागतो, जेणेकरून आपण एखाद्या एरियामध्ये आपलं नॉलेज अप्लाय करू शकतो. आता डॉक्टरांचा जो अभ्यासक्रम आहे ते काय, रुग्णांना ट्रीट करणं, बरोबर आहे. तसं नर्सेसचं काय आहे? रुग्णांची सेवा करणं. परत इंजिनिअरिंग लोकांचं काय आहे? त्याच्यामध्ये पण फार वेगळे ब्रांचेस आहेत, सिव्हिल आहे, हे आहे, ते आहे. ठीक आहे, तर त्यांचं कसं कार्यविभाग जो आहे ते वेगळा आहे ना. तर प्रत्येक ह्याला, आता मी इंजिनिअरिंग करून नर्स बनेल का, किंवा मी नर्सिंग करून मी इंजिनियर बनेल का? नाही बनू शकत ना. तर प्रत्येक हुद्द्यामध्ये, प्रत्येक ऑक्युपेशनमध्ये एक ॲडव्हान्स ट्रेनिंग असते. तर आपलं नर्सिंग कसं प्रोफेशन आहे? एक नोबल प्रोफेशन आहे. आता क्रायटेरिया ऑफ प्रोफेशन. क्रायटेरिया काय आहे प्रोफेशनचा? तर आपल्याला आपल्या समाजामध्ये सेवा प्रोव्हाइड करायची आहे, आपला नॉलेज ॲडव्हान्स करायचं आहे आणि ते अप्लाय करायचं आहे आपल्या फील्डमध्ये, आणि आपल्या मेंबर्सला प्रोटेक्ट करायचं आहे, आणि मॅक्सिममपणे प्रॅक्टिस करून इफेक्टिवली ते अप्लाय करणं. आता बिक्सलर क्रायटेरिया फॉर प्रोफेशन काय बोलतो बघा. अ प्रोफेशन इज अ फॉर्म ऑफ एम्प्लॉयमेंट, एस्पेशली वन दॅट इज रेस्पेक्टेड इन सोसायटी ॲज ऑनरेबल अँड इज पॉसिबल ओनली फॉर अन एज्युकेटेड पर्सन. आता प्रोफेशन म्हणजे काय? कामं खूप सारे प्रकारचे असतात. आता डेटा एंट्रीचं पण एक कामच असतं. ठीक आहे, परंतु ते प्रोफेशन झालं का? नाही. डेटा एंट्री कोणी पण करू शकतं, मी पण करू शकते, तुम्ही पण करू शकता ॲज अ स्टुडंट म्हणून, बरोबर आहे. परंतु नर्सिंगचं काम सगळेच जण करू शकतात का? नाही. त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर 4 वर्षाचा 3 वर्षाचा कोर्स करावा लागतो, एक्झाम्स द्यावे लागतात, आणि प्रॅक्टिस करावी लागते, नॉलेज अप्लाय करावं लागतं, आणि मग तुम्ही जाऊन एक सक्सेसफुल नर्स बनतात. तर प्रोफेशन म्हणजे काय? एक असा हुद्दा, एक अशी ऑक्युपेशन किंवा एम्प्लॉयमेंट जे रेस्पेक्टेबल आहे सोसायटीमध्ये. डॉक्टर्सला, नर्सेसला, पोलीसवाल्यांना रेस्पेक्ट आहे. का रेस्पेक्ट आहे? कारण की ते तशा ट्रेनिंगमधनं जातात आणि आपली सेवा मनोभावे देतात, त्यामुळे. सो दॅट इज अ प्रोफेशन. सो जसं मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे की आपण जे पण काय नॉलेज घेतो, मग ते कोणत्या पण सायंटिफिक तत्वांवर असू द्यात, आर्ट्सच्या नॉलेजवरती असू द्यात, सायन्सच्या बॅकग्राऊंडवरती असू द्यात, कशावरती पण असू द्यात, पण त्याने काय करणार आहोत आपण? ते नॉलेज ना प्रॅक्टिकली ॲप्लाय करणार. दॅट इज अ प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन. ओके, आणि प्रोफेशनमध्ये कोड ऑफ एथिक्स असतं, म्हणजे सर्टन टाईप्स ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात. फाईन. आता जेव्हा तुम्ही हँड वॉशिंग करता, तर आता एखादी व्यक्ती जी नॉर्मल आहे, ज्याने काहीच एज्युकेशन केलं नाही, ती कशी हात धुते? फक्त साबण घेणार, असं कसं तरी चोळणार, आणि त्या प्रकारे ती हात धुवेल. पण तुम्ही ॲज अ नर्स कशा प्रकारे हात धुता? तुम्ही 7 स्टेप्स ऑफ WHO फॉर हँड वॉशिंग जे दिलेले आहेत ते तुम्ही फॉलो करता, पाम टू पाम. मग राईट पाम ऑन युअर लेफ्ट डॉर्सम, लेफ्ट पाम ऑन युअर राईट डॉर्सम, या सर्व असे एक स्टेप्स तुम्ही फॉलो करतात ना. ठीक आहे, तर प्रत्येक ह्याच्यामध्ये कोड ऑफ एथिक्स आपण नर्सेसला फॉलो करावं लागतं. ओके, सो मूविंग ऑन टू नेक्स्ट.
is your functions autonomously in the formation of professional policy and in control of professional activities. तर प्रोफेशनलिझम जे आहे ते आपल्याला फॉलो करावं लागतं. सर्टन पॉलिसीज बनवावे लागतात, SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स बनवावे लागतात आणि जी गोष्ट ज्या पद्धतीने केली पाहिजे त्याच पद्धतीने झाले पाहिजेत. तर त्याला आपण म्हणतो प्रोफेशन. अगेन इट इज अ फ्रीडम ऑफ ॲक्शन, ऑपॉर्च्युनिटी फॉर कंटिन्युअस प्रोफेशनल ग्रोथ अँड इकॉनॉमिक सिक्युरिटी. तर प्रोफेशनने आपल्याला काय होतं, एक फ्रीडम ऑफ ॲक्शन म्हणजे की आपण स्वतंत्रतेने काम करू शकतो, आपलं प्रोफेशनली पण ग्रोथ करू शकतो आणि त्याच्याने आपल्याला आपला मोबदला भेटेल. दॅट विल बी हेल्प इन आर इकॉनॉमिक सिक्युरिटी. ना व्हॉट आर द कॅरेक्टर्स ऑफ अ प्रोफेशन. आता प्रोफेशनचे काय गुणधर्म आहेत, ठीक आहे. प्रोफेशनमध्ये तुम्हाला प्रॉपर एज्युकेशन लागतं, एक प्रॉपर फाउंडेशन, बुनियाद एकदम मजबूत होनी चाहिए वो एजुकेशन लेवल की. नेक्स्ट इज इट विल हेल्प यू टू गेन युअर स्किल्स अँड ॲबिलिटीज आणि नॉर्म्स. फाईन. थिओरिटिकली तुम्ही जे पण काही शिकता त्याच्याने तुम्हाला नॉलेज तर गेन होतं, पण तुम्ही ते प्रॅक्टिकली ॲप्लाय करता. अजून काय गुणधर्म आहे प्रोफेशनचा, तर डिसिजन प्रोसेसमध्ये ते मदत करेल आणि प्रॅक्टिस केल्याने आपण एक ऑटोनॉमी, व्हॉट इज ऑटोनॉमी, एक डिपेंडन्स, आपल्या कामामध्ये एक चांगले स्किल्स डेव्हलप करून इंडिपेंडेंटली काम करू शकतो. दॅट इज युअर ऑटोनॉमी. नेक्स्ट इज द प्रोफेशन हॅज अ कोड ऑफ एथिक्स. मी ऑलरेडी सांगितलं आहे, प्रोफेशनमध्ये कोड ऑफ एथिक्स असतात, रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात. फाईन. सो सर्व्हिस टू द सोसायटी. प्रोफेशन आपली एक सेवा देत असते समाजामध्ये. प्रोफेशन एक फॉर्मल ट्रेनिंग आहे. प्रोफेशन एक सेल्फ रेग्युलेशन आहे, म्हणजे की आपण आपल्या ॲक्टसाठी जबाबदार आहोत. म्हणजे आपला स्वतःवरचा जो ताबा आहे, आपल्या हुद्द्यावरचा जो ताबा आहे, सेल्फ रेग्युलेशन आहे, ते आपण करतो. क्रेडेन्शियलायझिंग द सिस्टीम टू सर्टिफाय कॉम्पिटन्स. ओके, म्हणजे की तुम्ही जेव्हा आता शिक्षण पाणी घेता तर तुम्हाला काय डिग्री भेटणार, डिप्लोमा असेल तर तुम्हाला डिप्लोमा सर्टिफिकेट भेटेल. तर हे काय आहे, ह्याच्याने तुमचं एक ओळख बनते समाजामध्ये की बाबा ह्या व्यक्तीचं डिप्लोमा झाला आहे नर्सिंगमध्ये, ह्या व्यक्तीचं डिग्री झाली आहे नर्सिंगमध्ये. ओके, हे झालं तुमचं क्रेडेन्शियलाइंग द system to certify competence. Legal enforcement of professional standards, ethical practice. Legal reinforcement in the sense काय की तुमचे प्रोफेशनली जे पण काय गव्हर्निंग बॉडीज आहेत ज्यांनी तो कोर्सेस आणलेला आहे, जे एक रेकग्निशन आहे युनिव्हर्सिटीजचं, तेही खूप महत्त्वाचं असतं. ओके, आता आपण बघूया नर्सिंग ॲज अ प्रोफेशन. आत्तापर्यंत आपण काय बघितलं बाबा, आपण बघितलं की नर्स काय आहे, कशी असली पाहिजे, फंक्शन्स काय, त्या पेशंट्सचं नर्सिंगचे क्वालिटी काय पाहिजे, हे सर्व आपण बघितलं, बरोबर आहे. नंतर आपण काय बघितलं तर प्रोफेशन बघितलं. आता व्हॉट इज प्रोफेशन ते मी सर्व एक्सप्लेन केलं. प्रोफेशन कसं असलं पाहिजे, त्याच्यातले काय क्वालिटीज आहेत ते आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघितले सगळं. आता नर्सिंग ॲज अ प्रोफेशन कसं ते आपण बघूया.